राजशी आपुलिया नावा तुझ मी घालीत नाही गोवा भिडते केशवा कासयाची उतरी आपुला हा बहार मजसे बोलूनी उत्तर माझा तुझ नव्हे अंगीकार मग विचार करीन मी दात्याने मागत्याशी धर्मनिती तरी बोलली ऐशी यथानुशक्ती ठाकेल तैशी बाधी दोघाशी विन्मुखता मनोनी करीतो मी आस तुझ्या वचनाची वास दिरहा करोनी सायास नटळेने मास आपुलिया तुझे म्या घेतल्या वाचून येथून नवचे वचन हाचे माझा नेम सत्यदान आहे नाही मान तुका मने उतरी आपुला हा भार मजशी बोलूनी उत्तर माझा नव्हे अंगीकार मग विचार करीन मी विठ्ठल विठ्ठल कळले देवा राजशी आपुलिया नावा तुझ मी घालीत नाही गोवा भिडते केशवा कासयाची उतरी आपुला हा भार समचरण सरोजम चांद्र नीलांबुदाभम जगननी तपाने मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कन्नरम कंजनेत्रम सदैवला समिठलम चिंतयामि तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शेव लागे शिक्त झालो तुमच्या लागलो निज चरणा अव स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका प्रभावती माझी रंकाची विनंती करजोडतो कथे काळी आपण असावे जवळी न बोलशिती ही कळले देवा राजशी आपुलिया नावा तुझ मी घालीत नाही गोवा भिडते केशवा कासयाची उतरी आपुला हा भार प्राप्त प्रसंगी कीर्तन लोकेश करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा नाट या प्रकरणातील अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून देवाला उपदेश करतात विठ्ठला विठ्ठला देवाला उपदेश करतात तुकोबाराय देवाला उपदेश समाजाला उपदेश अनेक ठिकाणी संतांनी केलेला आहे नेहमी आपण ऐकतो समाजाचा उपदेश सांगायची गरज नाही समाजाला सगळ्याच संतांनी उपदेश केला उपदेश कुणाला करावा लागतो ज्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला त्याला काय करावा लागतो उपदेश करावा लागतो उपदेश जडाला करताच येत नाही कारण जडाला केलेला उपदेश समजत
बिचाराला तेवढी तीव्र बुद्धीच दिलेली नाही आणि जगाला उपदेश नाही. शुद्ध महात्म्यालाही उपदेश करण्याची गरज नाही. कारण पूजा ध्यान सिद्ध महात्म्याचं वर्णन केले. पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्याशी पूजा नाही, त्याशी ध्यान नाही, त्याशी जप नाही. नाही याचा अर्थ त्यांना ते बंधन नाही. का बंधन नाही? कारण ते महात्मे सतत विधी स्थितीत असतात, देहावर नसतातच. आणि देहाची देहानं पूजा करण्याकरता त्याला देहावर असावं लागेल ना. मला ते महात्मे विधी स्थितीत असतात. तो करे ती तुरी पूजा, तो करे तो जपू माझा, तो जे क्रिया करतोय ती माझी पूजा आहे, ती जप आहे. म्हणून सिद्ध महात्म्याला उपदेश नाही, जगालाही उपदेश नाही. उपदेश कुणाला करावा लागतो? जीवाला. का? कारण आपल्या कर्तव्याचा जीवाला काय पडलेला आहे? विसर पडलेला आहे. ठीक आहे, जीवाला उपदेश संतांनी केला सुद्धा, पण देवाला उपदेश, देवाला कर्तव्याचा विसर आहे का? कारण आणि पुन्हा उपदेश करत असताना तुकोबारायांनी धर्माचा उपदेश केला, धर्माचा उपदेश केलाय. बरोबर आहे का नाही? मला देवाला धर्माचा, देवाला धर्म कळत नाही का? त्याला कळत नाही, त्याला उपदेश करावा. देवाला उपदेश करण्याची काय गरज आहे? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, मंत पुतळा म्हणजे भगवंत धर्माचा आहे म्हणले, आहे का नाही? तुकोबाराय म्हणतात धर्माची तू मूर्ती, धर्म त्याच्यापासून झाला. मला त्याला काय शिकवायची गरज आहे? येण्याची पडवून वेद केला शहाणा हो. मला त्या गवळणी एकमेकींना बोलत असताना संतांनी वर्णन केलं. काय बोलायचं त्याच्याविषयी? बरोबर आहे का नाही? हा कोण आहे? हा जगाचा बाप आहे का नाही? मला जयाची निश्वासी जन्मलेगा वेदराशी. ज्याच्या श्वासातून वेदाचा काय झालेला आहे? जन्म भरायला लागला. झोपल्या आणि भोरणं म्हणजे त्याचा काय? वेद. मग त्याला काय शिकवावं लागतं? बरं, त्याला शिकवावं लागतं. मला ज्याला कळत नाही, याला कळत नाही का? सगळंच करतो. देव जाणता आपुलिया सत्ता, एकाएकी देव जाणता येतो. त्याला सर्व काही कळतंय. त्याला देव चतुर आहे का नाही? चतुर आहे तो, जमताय. त्याला मला सांगायची गरज नाहीये, परिहार द्यावा लागत नाही. महाराज म्हणतात न सांगता तुम्हा कळो येते
न सांगता तुम्हा कळू येते अंतर. किती अंतर, किती अंतर. अंतर शब्दाचा अर्थ लांब नाही, अंतर म्हणजे आतलं. अंतर शब्दाचा अर्थ लांबच नाही, आतलं कळतं. आतलं बाहेरचे कळणारे भरपूर आहे, पण आतलं ज्याला कळतं. माऊली ज्ञानोबरायांनी त्या नियमात्मनाचं वर्णन करत असताना काय मानसाचा झाडा घेती केली अनुरूप होते भोग नियम जे. मानसाचा झाडा, माणसाचा म्हणजे मनाचा, मनाचा झाडा जिथे घेतला जातो, मनातलं कर्म जिथं सुटत नाही. जसं त्याला अंतरातलं कळतं त्याला शिकवायची गरज आहे का? शिकवावं लागतं ना मला. समजायला कळत नाही त्याला शिकवावं लागतं, पण ज्याला कळतंय आणि सगळ्यांचं सगळं कळतंय, नाही 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 नाही, त्याच्यामुळं आपल्याला कळायला. तुका बरं आलं तरी कुणामुळं कळायला? कोणामुळं कळायला? त्याच्यामुळेच कळायला का नाही? त्यानं सृष्टीची निर्मिती केली नसती, त्यानं सगळं सहकार्य केलं नसतं तर काय कळत होतं मला? आता आपलं ज्ञानेश्वरी विषय चालू आहे का नाही? त्याच्याच सत्तेवर सगळं नाही, संतांना नाही ते मान्य आहे महाराज म्हणून. मग त्याला काय सांगायची गरज आहे? ऐका, कळत नाही म्हणून सांगावं लागतं एकाला, कळत नाही म्हणून सांगावं लागतं एकाला, पण कळूनही तसं वागत नसेल. कळतंय भरपूर, वागत नाही. देवाला कळतंय पण वागन गेलाय तसा. उपकार स्मरण नाही. उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या. मला तसं करत नसेल तर त्याला सांगावं लागतं तुका भरायचंय का बंगाय, तुका भराय म्हणतात देवा. काय म्हणावं तरी काय बरं तुम्हाला? आता तुम्ही सर्व सत्ताधारी आहात, मोठे आहात, जाणते आहात, कळतंय, आणि कळून तुम्ही असे वागायला लागले, असे वागायला लागले देवा. मला सांगा, ते झाड पाहिलं का हो तुम्ही? कल्पतरूच झाड आहे ना, ते झाड आहे ना. कल्पतरूच काय बुद्धी आहे का हो झाडाला? काय कोणाशी कसं वागाव, कोणाशी कसं वागाव, बुद्धी आहे का? पण तुम्ही त्याला एक शक्ती दिली. झाड कल्पतरू, कल्पतरू झाड. कल्पतरू एक काय आहे? झाड आहे. पण नकरी याचकी आव्हेरू, पण ते झाड इमानदारी सांभाळायले आले याची याचकाला खाली हात जाऊ देत. कल्पतरू खाली फळे येते मागे तरी खाली जाऊ देत नाही. बर, तो कल्पतरू झालं, झाड झालं, तो दगड 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 कायचा दगड परीस परीस परिसा तुमची दिनी, तो त्या जागी अभिमानी. परिसाला शक्ती कोण दिली देवा?
तुम्हीच दिली. आणि त्या बिचाऱ्यानं त्या शक्तीचा अभिमान सोडल्याला कुशाल लोखंडाचं काय करायला, सोनं करायला. म्हणजे झाडाला तुम्ही शक्ती दिली, तो त्याची इमानदारी सोडणं, त्या परिसाला दगड होतो त्याला शक्ती दिली, तो त्याची इमानदारी सोडणं. तुम्ही सर्वोत्तम आयसे तुम्ही कशात सर्वोत्तम, सर्वांमध्ये आणि सर्वात श्रेष्ठ तुम्ही आहात. महाराज एका दगडानं धर्म सोडला नाही, एका झाडानं धर्म सोडला नाही. आणि आईसे विसरता धर्म, तुम्ही काय विसरावा, धर्म विसरावा. तुम्ही ज्याच्या गळ्यात माळा घातल्या त्यानं दोन्ही हरिपाठ पाठ केले आणि तुम्ही आईसे विसरता धर्म, तुम्हीच मोठे असून धर्म विसरता. बरोबर की नाही. भोसरीकर माऊली होती म्हणे, भोसरीकर माऊली, त्यांनी राऊत बाबाला नेलं लहानपणीच. गावात सप्त्याला आले त्यांनी महात्म्याला ओळखतात, त्यांनी नेलं लहानपणीच, घरच्या मुकट्यानंच नेलं. ते म्हणले असं यायचं वगैरे. ते म्हणले तू एक काम कर, काल्याच्या दिवशी कीर्तन झालं की फाट्यावर जाऊन बस. गाय इकडे होते, फाट्यावर जाऊन बसले. फाट्यावर जाऊन बसले, तिकडूनच आळंद दिलं, घेऊन गेले ते महात्मा. आणि मग त्यांनीच त्यांचं ते संस्थेत वगैरे सांभाळ वगैरे सगळं त्यांनीच केलं. पण मग बाबांनी गाथा पाठ केला आणि पहिल्या भागाची परीक्षा दिली राऊत बाबांनी. आणि परीक्षा दिल्यावर मग पास झाली, म्हणजे एक भाग पाठ झाला. आणि पाठ झाल्यावर माऊली म्हणले का रे, तू गाथा पाठ करायला मी तुला आणली आणि तू काय करायला, गाथा पाठ करायला. मी गाथा पाठ केला नाही, धिक्कार असतो माझ्या जीवनाचा. गाथा उचलला, भामचंद्र डोंगरावर गेले, गाथा पाठ करूनच आळंद दिला. तोंडच नाही दाखवीत. म्हणले तुला मी आणले आणि तू एवढंच असून काय करायला गाथा, आणि माझ्या पाठ नाही. माझ्या जीवनात जिण्यातच काय अर्थ आहे. लाज वाटली ना मला, तसं तुम्हाला काही परी याची तर लाज वाटाव, दगडाची यावं तुकोबा राय बोलतात, अभंग तुकोबा राहायचंय, लाज वाटाव ना. तुम्ही सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म, तुम्ही तुमचा धर्म सोडायला लागले. काय धर्म आहे अहो, तिकडं तर लय मोठ्या गप्पा हाणायला लागता. काय उदार आहे, उदाराचा राणा मनविषयी आपणा, स्वतःला उदाराचा राजा म्हणून. आणि आम्ही काय लोकांना कमी सांगितलंय, आम्ही काय कमी सांगितलं का? काय म्हणतात आमच्या मालकाला लोक? आम्ही सांगतो लोकांना आमचा मालक उदारू आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, वेश्यागणिका ते सत्य लोकाने. आम्ही काय सांगायला ना की वेश्याचा काय केलं आमच्या बाबानं. बरं ती म्हणली तरी काय काय म्हणली होती, तिचं काय देवाचं असं म्हणणं. ती गणिका होती, गणिका. कुंट तिला कुंटिनी म्हटलंय, कुंटिनी कुंटिनी ना असं प्रमाण आहे. कुंटिनी के बहु दोष आचरली एकूल स्मरली पांडुरंगा. ती कुंटिनी, कुंटिनी वेगळी आणि वेश्या गणिका वेगळी, वेश्या वेगळी. जी स्वतः व्यवसाय करते तिला वेश्या म्हणतात, आणि अनेक स्त्रिया कोण व्यवसाय करून घेतात तिला कुंटिनी म्हणतात. म्हणजे डबल परीक्षा ती मॅनेजर झालेली. तर ती कुंटिनी होती, काय साधी पापी होती का? आणि कर्मणूक म्हणून एक पोपट पाळला, त्या पोपटाचं नाव राघू ठेवलं. राघू जेवला का, राघू खाल्लं का, राघू 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 करायला लागली, ते मेलं पोपट. पोपट मेलं, त्याचं आयुष्य संपलं, मेलं. आणि मग तिनं अन्न पाण्याचा त्याग केला आणि एकच फक्त कोणाचं नाव, राघव 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 राघव. आता याचा काही संबंध होता का तिथं कोणाचा, पांडुरंगाचा काही संबंध? ती कोणाला म्हणू लागली, पोपटाला म्हणू लागली. मग त्या पोपटाला म्हणू लागली राघव राघव म्हणता प्राण सोडा. विमानतीसाठी विमान पाठविले. तिच्या करता काय पाठवलं, विमान पाठवलं. आणि तिला नेलं मला स्वर्गात. आणि ती कशासाठी म्हणली, त्या पोपटासाठी. आम्ही सांगतो कीर्तनातून तू बरं देवाला बोलायला ना. बरं त्यो ह्यो त्यो तुमच्या ओळखीचा आहे ना. कोण 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 त्या पोराच्या निमित्तानं म्हणला ना हो त्यो नारायण. तो काय तो याला म्हणला का, पुत्राची लोभे स्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. पुत्राची लोभे, याचा लोभ होता का?
पुत्राची या लोभे मुलाचा लोभ होता ना महाराज, आणि त्यासाठी विमान पाठवले, दिलं पाठवून विमान गोपाळ. आणि आम्ही लोकांना सांगतो, आणि आम्ही तर तुझं काय करतो नाही जास्त, पण पापी म्हणू तरी आठवितो पाय, दोष बळी काय तयावनी. तुका बरं म्हणतात देवा, मला पापी म्हणावं तर आठवितो पाय, तुझ्या पायाची काय करतोय, पापी तरी कसं मानणार तो मला, हे का नाही. नामापेक्षा बलवान दोष कोणता आहे सांग ना. आम्ही तरी तुझं भजन करतो, वाऱ्या करतो, हे करतो, आणि तू आमच्याशीच निष्ठुर झाला, असं का झालंय देवा, आणि तू का बोलत नाही कळलंय मला. लाजशी आपुलिया नावा, पण तुम्ही गुंताळ्यात, याचा विचार आपला झालेला आहे. तुला मी आता जास्त गुंताळ्यात टाकत नाही. कशाला गुंताळ्यात टाकू तुला, नाही म्हण ना. भीड नको ठेवू माझी, भीड ते केशवा कासयाची देवा. आम्ही आमचं मागायलो, तुझं काही मागत आमचं मागायलो देवा, आमचं मागायलोय. आणि आपुले मागता काय नाही आम्हाला, काय नाही आम्हा सत्ता, आपुले मागता आमचं आम्हाला मागायला काय सत्ता नाही का आमची, साधा काय नाही. तुला सांगू का देवा, खरं सांगू का, आतापर्यंत तो हा डांगुरा पिटवला असता, पण मी गप काऊन माहितीये का, का पर्या लौकिका कारणे उरी लौकिका कारणे. लोकांची लाज वाटते की आपल्या मालकाचा कसा आपण करावं, म्हणून उरी ठेविली. आम्ही आमचं दुःख काय केलंय, हात दाबून ठेवलंय देवा, पण आता अनावर झालंय. आता तू आमच्याकडे लक्ष देत नाही, हे आमच्या लक्षात आलंय. आता आम्ही काय करणार, तू नाही म्हणणार, भेट ठेवू नको, नाही म्हणा देवा. आता मला पूर्वीच्या संताचं खरं वाटायला, पूर्वीचे सांगत होते, तू पांढरा स्फटिकमणी करीसे आणि का त्यागुणी. काही काही माणसं तू बरं देवाला म्हणतात, काही काही माणसं पांढऱ्या पायाची राहते, पांढऱ्या पायाची, पण तू पांढऱ्या पायाचा नाही, अख्खा पांढरा आहे पांढऱ्या, तू नुसता पांढरा करीशी आणि का. आणि म्हणून देवा शहाणे लोक तुझ्या दारात येत नाहीत बर का, ठक ठक लोक काय नयती ठकती दातार. त्याच्या मागचं काय, नयती ठकती दातारा, म्हणून या तुझ्या दारा नयती ठकती. ती ठक लोक, हुशार लोक तुझ्या दारात येत नाही. बरं जेव्हा आलं तेव्हा तू यावर इतके कर्जच कसं झालंय लोकायचं, कसं कर्ज झालंय. केव्हा आलो तर 5-10 माणसं बसलेली आहेत, आणि कोण सगळे शावकारच आहे का नाही. याची हाका तुझे दारी सदा देखो ऋण करी, सदा देखो तर कोण बसलेले ऋण करी, कर्जावाढीच. अरे मिटून टाकणं, एका एकाचं मिटून टाकणं, मिटून टाकणं, मिटून टाकणं. देवान तुको बराय बाजूला बोललो लय ना काही करून तुको बराय थांबा ना, मग मिटून टाकणं. काय कमी होती लक्ष्मी आईशी जायची, लक्ष्मी आईची ते मी ऐश्वरी स्वर्गाचं देतो, पण तिथे घेईनच ना. हे लक्ष्मीच्या जे ते घेत नाही, मग ते मागतात, ते म्हणून ते मागतात, ते द्यायला तो कोण जोशी, तो द्यायला तयार नाही. मग तो को बराय म्हणतात, आता एक काम कर उतरी आपुला हा भार, जशी बोलोनी उत्तर माझा तुझ नव्हे अंगीकार. झालं होतं आपलं. काय करेल मग विचार करीन मी, मग मात्र मी विचार केल्याशिवाय सोडणार. काय करसाल बरं तुकाराम महाराज, काय करसाल देवा नादी लागू नको, तू एकटाय मला आधार आहे. बरं मज संताचा आधार, तू एकले निर्विकार. कोण आहे बरं तुझ्याकडून, कोण आहे, कोण येतो तुला, तुला कोणी नाही. सगळे संत कोणाच्या बाजूने येतात, आमच्या बाजूने येतात. मज संताचा आधार, मला संताचा आधार आहे, कारण त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही या मार्गाला लागलेलो आहोत. त्यांनी सांगितलंय तुम्ही या मार्गाला लागले तुम्हाला फळ मिळणार आहे, आणि ते मिळत नसेल तर मज संताचा विठ्ठल विठ्ठल.
मज संताचा आधार. मला संताचा काय आहे आधार आहे. संत माझ्या बाजूला आहेत आणि संतांना घेऊन मी तुझी फडी मांडल्याशिवाय राहणार काय. आता याची घडी बैसो करू त्याची फडी असं आहे ना. आता याच टायमाला तुझी काय करणार आम्ही. तू नाही म्हण मला धमकीत उभं राही द्यावं टाकतात. धमकीच टाकतात तू उभं राही. काय झालं होतं ते सावजे हातीरू धरले ते तेने काकुलती माते स्मरणे की तयाचे पशुत्व वाव झाले पावलिया माती. हातीला धरलं. कथा सांगायची गरज नाही माहिती आहे. हातीला धरलं ना आले ते भगवंत नाही का नाही. कणवाळू कृपाळू भक्ताला गी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. आले महाराज भगवंत आले. सुदर्शन सोडलं नकराचं शिर धडापासून वेगळं केलं गजेंद्राला घेतलं आणि बसले. गरुडावर होते घेतलं त्याला निघाले तेवढ्यात मागून आवाज दिला. काय झालं विठ्ठल 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 महाराज देवानंद निघाले द्यायला घेऊन त्यांना नाव दिला. देवा थांबा काय झालं का कुठं निघाले. कुठं निघालो वैकुंठाला. कोणाला घेऊन चालले गजेंद्राला. त्याला काय घेऊन चालले. तो माझा भक्त आहे. त्यानं काही भक्ती केली आणि पण त्यानं मला आवाज दिलाय नाही. या सृष्टीचा चालक मालक कोणी असेल तर त्यानं माझं रक्षण करावं. त्यानं एक सोडून केली माझी आराधना आणि मग नाम मात्रे तारिले नाव घेतलंय ना त्यानं माझं. मग नामाचं म्हणून तारलं त्याला. बर ठीक आहे त्याला तारलं आणि मला तुला नाही तारणार कारण तू भक्त नाही. बरं ठीक आहे मी भक्त नाही. हो नको तारू जा निघून जा म्हणजे हे कोणती भाषा आहे तुझी. कोणती जाऊन जा तुला नाही म्हणलं ना नाही तार जा ना तू. यानं म्हणलं जातो बघू आम्ही बघू म्हणजे काय बघणार. तू आडून देऊ वापस. तू त्याला राग आला की आता हे एवढंच नकरण हे काय म्हणतंय मगर म्हणजे आहेच काय. बघून घेऊ काय करशील बरं तू काय करशील. लोकांना सांगील कमर बांधून याचं नाव कोणी घेऊ नका. सगळ्या लबाड्या आहेत सगळ्या फाशी वगैरे असं मी लोकांना डांगोरा पिटवील. हे उगा सांगितलं जातं की याचं नाव घेतल्यावर काय मिळतो मोक्ष मिळतो. मोक्ष सांगेल लोकांना खोट आहे. तुम्ही काकड्यावाल्यांना सांगेन काकडा बंद करा. असं बजेट भेटायला पाहिजे नकर भेटायला पाहिजे. काकड्यावाल्यांना सांगेन काकडा काय करा बंद करा. का बंद करा कारण काकड्यावाले म्हणतात ना कोटी ब्रह्मा हत्या मुख काय महिमा वर्णू आता सांगणे किती कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती. पापी आहे मी मला मान्य आहे. पापी आहे मी मान्य आहे ना मला मी पापी आहे. पण तुझे रूप देखिले दृष्टी कैसे पाप लाविले माझे पाठी. नामदेव महाराजांनी नकराचं नकर बोले देवाशी हसू आले निंदा नव्हे कास्तवन माझे केले दीनानाथे तात्काळ उद्धरिले विष्णुदास नामा मने तारी.
कौतुक बोले. महाराज त्यानं बोलायला सुरुवात केली. फाड 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 सांगेन तुझा डांगुरा पिटे, तुझा मुख पाहिलं मी कसला पापी आहे रे मी. न्याय ब्रीद घेईन तो नक्रम होतो. न्याय ब्रीद तुझे घेईन आता, कैसे पाप लाविले माझे पापी कैसा मी सांगे दिना सांगे दीनानाथा. कैसा पापी मी कस काय पापी. अरे तुझं ब्रीद घेतल्याशिवाय सोडणार नाही. ब्रीद काय ब्रीद आहे तुझं. दीनानाथाचा उद्धार करणं, दिनाचा उद्धार करणं हे तुझं काय आहे. ब्रीद सांभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्य. तुझं ब्रीद येणार देवा. दीनानाथ मनविसी काश्यासाठी द्वैत भावत्वा धरीला पोटी गजेंद्र म्हणतोय, नक्र म्हणतोय. मुसता म्हणताना तर नाव लावून घ्या. लय हौशे. महाराज एखादी पदवी लागत असेल तर ती पदवी हौस नाही, पदवी म्हणजे जिम्मेदारी आहे. एखादी पदवी लागत असेल तर हौस नाही, ती पदवी म्हणजे त्याच्यावर हजारो पटीनं काय पडते जिम्मेदारी. तुला ते लावायला बरं वाटतं घरावर श्री पांडुरंग दीनानाथ, दिनाचा नाथ, दयाळू कृपाळू हे नाव लावायला बरं वाटतं. तसं करायची वेळ आली की मग जमत नाही. तू बरं म्हणतो देवावर मला, तू नको म्हणला. अरे तुझं मी काही ठेवणार नाही, प्रेत सोडून द्यायला लावेल. तुझं प्रेत सोडेन आणि मला तुला सगळं तुझं उघडं लोकांना सांगेल. मला घाबरला नव्हतो, कारण लाजशी आपुलिया हातोटी. महाराज मोठ्या माणसाला नाव खूप सांभाळावं लागतं, बरोबर आहे का नाही. नाव नाव नावाचं अवघड आहे महाराज. नाव सांभाळावं लागतं. आणि म्हणून दीनानाथ बोलती वेद चारी साधू संत गातात नाना पुरी हो. चारी वेद तुला दीनानाथ म्हणतात. साधू संतांनाही तुझं काय केलंय वर्णन केले. पण देवा आमच्या मनात आलं ना, तू काहीच सांगू नको. आमच्या भावे तुझं देव पण एका विसरून राहीलच. तू ये ना पुढच्या 5 वर्षाला मत मागायला. लोक म्हणते जाऊ दे राव, आता जे झाले ते झाले, एकदा फसले पुन्हा येईलच ना. कारण जरी त्या पदावर जाऊन उन्मत्त झाला तरी हातात खाली आणायचं कोणाचे आहे.
आमचं काय नाही, आम्ही तर असा प्रचार करू लोक तसा प्रचार करू. पहिल्या देवाजवळ शक्ती होती, आता शक्ती नाही राहिली, आता म्हातारा झाला. चला आता सदुबा खंडोबा बिरोबा इकडे चला. काय गमाविली सुदर्शन गदा. काय गमाविली सुदर्शन अरे काय गमाविली गेली का ते सुदर्शन गेलं का ते एक्सपायर झालं ते गदा संपली तिच्यातली चार्जिंग गेली काय झालं संपलं. ए तुला लाज वाटत नको डुकरू बोलला मला अजूनही का लाज नाही तुझ्या चित्ता कोणाची लाज काढली देवाची आज तुला लाज वाटत नाही महाराज आपल्या सगळं अंगावर काय 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 बुद्धिमान चतुर कोणाला म्हणावं सगळं अंगावर आल्यावर सुद्धा आपली सरशी करून घेतो. नकर फाड 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 बोलला आणि बोलल्यावर महाराज हसूनच घातलं यानं. कशावर घातलं? नकर बोले देवाशी हसू आले. त्यानं केली होती निंदा, निंदा केली नाही, निंदा नव्हे तवन माझे की माझी स्तुती केली त्याचा उद्धार केला. तू बराय त्याचा तुका म्हणे आता आलो खंडावरी बस देवा आता दुसरा मार्ग नाही. आता मी मात्र माझा मी आता विचार करणार. आता मी तुझा डांगोरा पेटणार, तुझा नावाचा डांगोरा पेटणार आहे का नाही. काय आमच्या बाबी तुझं एका विसरून राहील अशी पुढचं काय समर्थाशी नाही उपकार स्मरण. बर मग तू म्हणशील की तुम्ही पापी आहात बरोबर आहे का नाही. पण मग ते तसंच द्यावा काय आमच्या करता योग्य आम्ही पाप करावं आणि मग तुझं नाव बदलून टाक ना आम्ही पाप करावं आणि पापाचा तो काय करावा तारावे पतित आचरावे दोष हे आमच्या करता योग्य आम्ही पापी दोषीच आहोत मुद्दाम हे आम्हा उचित पण तारावे पती तुमचे ते पण तुला आम्ही शरण आलोय नाही का नाही. आम्ही मागेच सांगितलं तुला शरण आलो नेनतपणे भाव आणि भक्ती काहीच नेणे आणि तुझं प्रीती शरणागता वज्र पंजर अभयदाना तो दार अससी जोडोने आक सकळ देवा तू आगोचर होशी अविकार अविनाशी बरोबर ना. शरणागता जेने घातील पाठीशी काय ना तुकोबारायने अनेक प्रकारानं बोलायला सुरुवात केली. तू नाही म्हण मग विचार करीन मी पण देवा मी माझा विचार करेल. मी तुझं काय करायचं ते माझ्या हातात आहे. तुला कसं खाली आणायचं माझ्या हातात आहे. आम्हाला मोर्चा काढल्याशिवाय पर्याय आम्ही मोर्चा काढणार धडक तुझ्या मंदिरात येऊन धडकणार तुझ्या घरी येऊन धडकणार ते होईल. पण देवा हे सगळं करण्याच्या अगोदर तुला एक सांगतो मी तुला हे योग्य वाटतंय का रे बरं वाटतंय का. कारण धर्मशास्त्राने एक नीती सांगितली. काय सांगितली नीती दात्यानी मागत्याची
धर्मानं काही नीती सांगितली, धर्मनीती आहे. काय दात्यालाही नीती सांगितली आणि याचकालाही काय आहे, नीती आहे. महाराज याचकाची नीती वेगळी, मागणाऱ्यानं मागावं आणि दात्यानं यथानुशक्ती द्यावं. ऐका, मागणाऱ्यानं मागितलं आणि मागणाऱ्यानं मागून जर ते दात्याकडून तीच वस्तू देणं होत नसेल तर अडचण नाही, होत नाही, पण त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं. आपण पुराणातल्या कथा ऐकतो, बरोबर आहे का नाही? मला काहीच नाही, फक्त ग्लास भर पाणी, पाण्यावर याचकानं काय व्हावं, तर त्यांना आग्रह करू नये. आपण ज्याच्याकडे मागितलंय त्याचं बळ नाहीये, याचकाने आग्रह करू नये. पण मग दात्याची काही नीती आहे का नाही? कारण विनमुख गेलिया अतिथी ने सुकृताची संपत्ती, माऊली ज्ञानोबा म्हणतात अतिथी विनमुख गेलिया सुकृताची संपत्ती. मागणारा नाही मागावं. आणि मग काय होतं, मागणाऱ्याचा धर्म नाही सांभाळला आणि देणाराचा धर्म नाही सांभाळला तर बाकी दोघांशी विनमुख. आता विनमुख पंगतीन उठविता फजिती. कोणाची फजिती होणार आहे, नाव कोणाचं जाणार आहे, दात्याचं जाणार आहे. काही काही महाराज दिंडीत लोक त्याची पंगत बसली तिथे दिंडीच्या पंक्तीनं छिंडत गेलं. कशासाठी, तुम्हाला काही कमी आहे का, तुम्हाला काही कमी आहे का, मला घेता का थोडं, याच्या करता नाही. हा नाही कोण घुसलाय मला ताटावून उठवते हो. त्याच्या काय बापाची पंगत नसतीच, ती पंगत असते दुसऱ्याची, दिलेली असते दुसऱ्यानं, स्वयंपाक करणारे दुसरे, त्या स्वयंपाकाचा खर्च देणारा दुसरे. लय मोठे जेवल्यावर ते संरक्षण म्हणते, लय मोठे जेवल्यावर ते उरायचं ते उरत नाही ना, म्हणून मला ते पंक्तीनच खेळत येत. आहे ना उठवतेच महाराज, ते उठवते ते कीर्तन केलं पण भिशी भरावून लयच लोक महाराज देतात उठून. एकदा ते सातारकर महाराज म्हणून बोलू, सातारकर गेल्यावर नाव घ्यायला काय हरकत नाही, मेलं गेलं नाही आणि ते उठवलं पंक्तीतून, ओट 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 म्हणे. त्यानं ताट घेतलं पुढं आला, तुझ्या बापाची पंगत एकार म्हणे टाकणं दूर लोकांना आगाव राहतात, अवघड लोक राहतात. काय राहिलं, फजिती कोणाची होती, होती ना मला मुक्त हाताना खाऊ द्या ना, फजिती होती ना दाट्याची, फजिती होती ना. मग दाट्याला जर आपलं टिकवायचं असेल वैभव तर त्याला यथानुशक्ती जास्त नका देऊ, जेवढा असेल तेवढं केलं तैसी. नका देऊ
नका देऊ अण्णा, नाही देणं होतं ना तर नका देऊ, पण फुकाचे जीवन तरी पाजा. मला तुमच्या घरी म्हैस आहे, 2-4 म्हशी आहे, तर दूध निघतंय बरोबर, दुधात सगळं सार आहे, पैसा होतोय, नका देऊ दूध, नका घालू दूध. जयामध्ये सार ताकाचे उपकार. वार करेल ठेव दे एकादशीचं ताक, त्याचे गळे का बसल नाही म्हणतात, पण पाजानं गिलास वार करे ताक बिचारे फराळ करतील, पंप ताक पेतीन आणि एक झोप, त्याच्यामुळं गाय घेत नाही. पंप झोप घेतील आणि तो आशीर्वाद कोणाला लागेल त्याच्या झोपचा. ताकाचे उपकार तरी करा, ताक तरी पाजा ना हो, पाजा ना आपली आणू शकते तशी आपली ठाकेल तैशी. आणि मला विनमुक्ता दोघायला बाधक आहे. बरं आता मला एक सांगा, दोघांना बाधक कशी? मागणाऱ्यानं मागितलं, देणाऱ्यानं दिलं नाही, मग देणाऱ्यानं दिलं नाही तर त्या घेणाऱ्याचा दोष काय? बाधक कशी? तर बाधक अशी आहे, त्याला न मिळाल्याचं दुःख, आणि दुःख बाधक आहे. बाधक आहे, दुःख बाधक आहे का नाही, आणि त्याला मिळालं नाही म्हणून काय झालं, ते दुःख झालं. वाढीच्या पुढे गेला उपरद होय म्हणे मी झाला, दोषी पिढी आपुला आणि दोष लागतो मला, जाय का नाही, मौलींनी सांगितलं. आणि म्हणून मला ते बिचारायला हे होतं, दुःख होतं का नाही. आणि मागाई गेलो, घेतलं नाही, मागाई गेलो, प्रेमानंद बाबांनी त्यांचं सांगितलं, साधक आवाज देत होते, आणि गुरुंनी बसवलं आणि सांगितलं, जा तिथं मधुकरी मागे म्हणले, ती गेले, राधे श्याम. आता आवाज दिला की आवाज दिला, आतून कोणीच नाही आलं. त्यांनी गुरुकडे पाहिलं, गुरु नाही तिथंच थांब, राधे श्याम. आतून कोणीच नाही आलं, राधे श्याम, कोणीच नाही आलं. ती म्हातारी होती म्हणे, ते म्हातारीच्या सुनाला आवाज दिला, ए म्हणे हो साधू लय दिसायला पचलंड जा. नाही, ती बाई आतून आली म्हणे, कमीत कमी 20-25 शिव्या दिल्या शालक्या. कोणाला? ते म्हणे आता मी गप शिव्या खालो, गुरुन सांगितलं तिथंच गायचं तिथं. शेवटी त्या म्हातारीच्या बाई कौर काय शिव्या दे, ते लय बंड दिसायले, जात नाही, घाल त्याच्या माडीवर एक भाकर. काय करते आता? मग तिनं आणली म्हणे शिळी पातीनं टाकली, हातात घेतली, गेलो म्हणले गुरुकड. गुरु म्हणले अर्धी तू खायना, अर्धी मी खातो. खाल्ली अर्धी. म्हणले बाबा एवढ्या शिव्या दिल्या तुम्ही थांबत का? म्हणले अरे ते म्हणले अरे तिच्या शिव्या उपकारक आहेत आपल्याला, कारण आपला अहम कमी होतो. न दिलेल्या शिव्यामुळे आपला अहम काय झाला? कमी झाला. पण उच्च कोटीचे महात्मे होते म्हणून हे विचार करता, नाही तर शिव्यानं त्रास होईल का नाही? बाधाचे ना, त्रास होणं ही काय आहे? बाधा. याला मिळालं नाही म्हणून त्रास होतो, ही बाधा. आणि दात्यानं न दिल्यामुळं तो दोषी. कारण न देणं, याच्या दारात आल्यावर न देणं, याचा काचा भार घेऊ नये, याचा काचा भार घेऊ नये, वज ठेवू नये आपल्या डोक्यावर, येरझार घेऊ नये. बाबा याचं का भिकारी मज भिका काही आहे का नाही. मला येरझार घेऊ नये. मला उद्या ये, परवा ये, पाहू नंतर ये ना, उद्या काय अडचण आहे तुला? पण आता आहे तुमच्या जवळ, द्या ना, दिसायला ना आम्हाला सगळं, द्या ना. जास्त पुढचं बोलायला उद्या आहे म्हणलं तर आज आमच्या मागं काम तुम्हाला म्हणजे. त्याच्यामुळे आपला सकाळीच विषय झाला, कोणाच्या दारात काही मागायला जाऊ नाही. तुकोबरायचं म्हणतात आशाच घेऊही नाही. घेऊ नये तैसे दान, ज्याचे अभिलाषी मन, ज्याचे अभिलाषी मन, ज्याचे अभिलाषी मन,
येऊ नये तैसे दान ज्याचे अभिलाषी मन, ज्याचा धनाशी अभिलाषे घेऊ नये तैसे दान. बरे म्हणतात, कारण महाराज जर ते योग्य नसेल आणि आपण जर त्याचा स्वीकार केला, त्याच्यातून आपण जर आपला आहार निद्रा आपला आहार आपल्या शरीराच्या गरजा त्यातून पूर्ण केल्या आणि जर त्या धनाचा दोष लागलेला, काय झालं होतं, राजेंद्र दास महाराजांनी त्यांच्या गुरुचं एक सांगितलं एक कथा. त्या यमुनेत घाट बांधायचा नाही, गंगेत काशीला घाट बांधायचा आणि घाट बांधायचा म्हणून त्यांनी काही तिथले त्यावेळेस काय छोटस आपलं तिथले काही श्रीमंत लोक गोळा केले. त्याची प्रॅक्टिस करायला ते गोळा केले ते श्रीमंत लोक आणि गोळा केल्यावर सांगितलं बा असं असं काम करायचं, कोण कोण काय काय देत आहे आपल्याला, काय साधूला यायला चिखलात काय व्हायला आंघोळ करायला त्रास व्हायला, थोडासा घाट बांधू आपण. तिथे एक व्यक्ती होता, तो उभा राहिला आणि सांगितलं महाराज कशाला 1000 500 गोळा करता, मी एकटाच घाट बांधतो. या सगळ्यांना म्हणावं फक्त मला काम करू लागायला काय करा, सहकार्य, लाख लागू द्या, 5 लाख 10 लाख 50 लाख केवढाही बांधा आणि मी एकटाच बांधतो, आता काही अडचण आहे का. त्यांनी विचारलं तू काम काय करतो, तेवढा पैसा खर्च करतो म्हणजे तुझा व्यवसाय काय. त्यांनी सांगितलं या तालुक्यात जेवढे दारूचे दुकान आहेत त्या सगळ्याचा ठेका आपल्याकडे, सगळीकडे माल पुरवण्याचं काम आपल्याकडे भरपूर उत्पन्न नाही. त्यांनी सांगितलं नको नको म्हणे, तुझं म्हणे का नको, तिथं उन्मत्त पैशानं उन्मत्त ते धंदा ते उन्मत्त का नको. त्यांनी सांगितलं मला तू या पैशानं जर जा बांधलं आणि त्या घाटावून आंघोळीला गंगेच्या जर गेले तर साधूच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तर मंदिरात काही कांड व्हायले तर मंदिर राहताना अरे काय सांगावं आता तुम्हाला, त्याचं कारणच ते महाराज. सगळ्यात महत्वाचं सांगत असताना आहाराची आपल्याला शुद्धी सांगितली आहे की नाही. परमार्थ जर सफल व्हावा वाटत असेल तर काय शुद्धी, आहार शुद्धी चतुर्शुद्धी. ती एकाच इंद्रियाचा आहार नाही, तोंडाचा 5 इंद्रियाचा काय सांभाळावा लागतो, आहार सांभाळावा लागतो. आपल्याला तेवढा परिणाम वाटत नाही. का वाटत नाही, का वाटत नाही त्याचं कारण मला माझं सांगतो मी, तेवढा परिणाम वाटत नाही. कुठं लय खाल्लं ना आपल्याला काहीच होत नाही, असं कुठंही राहिलं तर आपल्याला काहीच होत नाही. का होत नाही तुम्हाला एक माहिती आहे का. आता इथं कुळी कपडे येतात, एवढंच एखाद्या दिवस डाग उडाला, काळं उडालं तर लगेच चमकतं का नाही. कोणी विचारतं महाराज कशात लागलो, काळं कशात लागलं म्हणतात ना, लगेच ओळखतं. आणि त्या गाडीची सर्व्हिसिंग करणारे मॅकॅनिकलच्या अंगावर डाग नाही, 8 ते आयल काळं वाटा तरी काही फरक पडत नाही का. तसं जे शुद्ध महात्मे झालेले आहेत ना त्यांना एवढंही सहन होत नाही. आता आपली पहिली जर अशुद्धता आहे त्याला अशुद्धता पुन्हा ओळखूच कस काय येईल. अशुद्धता ही लक्षात येण्याकरता शुद्धता लागते. बरोबर आहे का नाही, काय वाटतंय माझा काय की आपल्याकडे मन आहे नव्हती, गोमाचा पाय एक पाय गेला तर गोम काय लंगडी होती का. तसं आपल्याला एक पंगत हल्ली फेरशाची तरी काय होत आपल्याला, काय होत नाही कारण गोमल भरपूर पाय. महाराज अशुद्धता लक्षात येण्याकरता सुद्धा काय लागते, शुद्धता लागते. बरोबर आहे का नाही. म्हणून घेऊ नये तैसे दान, तसं दान घेऊ नये आहे का नाही. याचे मन अभिलाषी. मला मी सांगितलं होतं मागं, मला भीमदादांनी सांगितलं. भीमदादांनी असंच विचारलं चालता चालता, म्हणलं दादा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्यांची बोलण्याची. खूप म्हणलं दादा आता तुम्ही मला त्या भीमदादाचा एक नियम आहे, ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या दारी तुळस नाही तिथलं पाणी पियाचं नाही, नियम आहे त्यांचा. त्यांच्या एका श्रीमंताच्या घरी जायचे महाराज, ते मंताच्या घरी, आणि एवढा भाविक तो व्यक्ती दादाला देव मानायचा. गेले ते अचानक एखाद्या दिवशी आणि ते लेकरू जेवू लागलं आणि ते बाई कांदा कापू लागली. लेकराला दिलं ते म्हणले कांदा कापलाच खाऊन. पुन्हा त्या माणसानं 1000 प्रयत्न केले पण तू ह्या दारात येणार नाही म्हणले. एकादशीचा कांदा तर नाशिक इथे तुम्हाला माहिती ते महात्मा, मला नाव नाही माहिती, आपलं बोलणं झालं हो ते महात्मा
मला वारकरी माणूस शेती करणार, शेतीत जायचं आपलं हे करायचं मागं पुढं ते चातुर्मासाला राहिले आहे ना, चातुर्मासाला पंढरपूरला पोरांना 2 एकर कांदा लावला. त्यांना माहित नाही, त्यांना घरी आल्यावर कळालं की 2 एकरात काय लावलाय कांदा. शपथ खाली कुणाच्या रानात पाय घालणार नाही म्हणजे मुरत त्या रानात जाणार तर कांदाच खाऊन लावला नाही शपथच खाली त्या रानात जाणार नाही तर लावलाच काऊन कांदा. घरात तर कांदा येतच नाही पण रानात पण काऊन लावला म्हणून जाणार नाही. मग किती निष्ठता असेल किती असेल बरोबर आहे का नाही, जाणार नाही. आपलं म्हातारी म्हणले असते अहो आमच्या पोरांना असे कांदे लावले ट्रॅक्टर भरून नेले आणि विकून लोकांच्या ट्रॅक्टरात कांदे नेले तिकून खर्च ट्रॅक्टर घेऊन आलो. अरे वा वारकरी भीमदादा सांगू लागलो. भीमदादा मी विचारलं की बिना माळकऱ्याचं खाऊ नाही तुम्ही म्हणता, पण माळकरी आपला बिना माळकरी आपला सासरा आहे. कारण मला मग समस्या माझी मी मांडली लोकांची काय मांडू. तू काय म्हणे सत्य सांग येथील रागे हे होते बरोबर आहे का नाही. आपली बहीण बरं जाऊ द्या सासऱ्याचं दाबून दडपून येता येईल त्याचे मूठ भरकेस आपल्याकडे, पण आपले मूठ भरकेस दुसऱ्याच्या हातात त्याच. आपली बहीण गेलेली आपली मुलगी आहे आणि त्याच्या घरी जेवायचं. दादा म्हणले खरा प्रश्न आहे, पण म्हणजे तुम्ही गेले तुमची मुलगी किंवा बहीण गेलेली आहे मी उद्यानं एंट्रीला आणलंय पेनच लागतोय म्हणला नाही तर तुमची बहीण टाकून देतो. एंट्री आणि मुली जावाई आणि म्हणला सासरे बाबा प्या नाही तर तुमची पोरगी सुकरू येऊन जाण उद्या फारकतीला तुम्ही काय करता काय करू बरं फारकतीला तयार हो का एंट्रीला पिऊन दुसरा पाहू एंट्रीला पिऊन काय मरायचंय का मग शिर सलामत तो पगडी अच्छा. ते म्हणले मग मला दुष्टाचं अन्न मी जनरला तरी एकदा मरल जन्मोजन्मी मारायला लावतोय विषयापेक्षाही घातक म्हणजे दुष्टाचं अन्न आहे. विठ्ठल विठ्ठल सज्जना संगती करावा उपवास दुर्जनाचा खाऊ नये. बरे म्हणतात खाऊ नये महाराज आहे का नाही. आणि म्हणून तशा दात्याचं दानही घेऊ नये. तुझी इच्छा नसेल देवा तर देऊही नको बाबा. ज्याची पैसावे भोजना त्याची संगती त्याची खावी. जशी पंगत असेल तसं खाणं लागल नाही. जागराची पंगत असेल तर जागराचं जाऊ तर एकादशीच आहे.
संगतीने होतो पंगतीचा लाभ. मला जे काय का तुकोबर आहे म्हणतात, आपण ते लक्षच देत नाही त्या गोष्टीकडे आणि म्हणून आपण घातक ठरतो मारे घालून सुद्धा. मला सांगा, आपण दारू पितो का? येत नाही दारू. मग दारू पित नाही तर दारू पिल्याचं पाप आपल्याला लागायचं काही संबंध आहे का? नाही. तुका म्हणे ज्याचे अन्न मद्यपानाचे समान, मद्यपानाचे समान, मद्यपानाचे समान. तुका म्हणे ज्याचे अन्न मद्यपानाचे समान, मद्यपानाचे समान, मद्यपानाचे समान. तुका म्हणे त्याचे अन्न मद्यपानाचे समान. दारू प्यायल्याच्या बरोबरीचं हे त्याचं अन्न. म्हणजे त्याचं अन्न खाल्लं की दारू पिऊ नका, दारू प्यायल्याचं पाप तुम्हाला लागणारच. वदनी कवळ घ्यायचा, लोकाची पंगत हानीचा. पण पंगत कशाची? करंजीला शिवाजी महाराजाचा भागवत होता, महाराज हात टेकत. शिवाजी महाराजाचे नियम लय कडक. एकाच घरी राहणार, तिथंच खाणार, माळकऱ्याच्या घरी तुळशीवाल्याच्या घरी ठेवा, 7 दिवस कोणाचा चहा प्यायला जाणार. नियम त्यांचा कडक. आता मग ते लोक नाराज झाले. आम्ही चहा प्यायला चला म्हणतो, याला चला म्हणतो, त्याला चला म्हणतो. आणि मग त्यांचं कट केलं. दुसऱ्या दिवशी मी गेलो की मग म्हणजे मला तुमचं राहण्याचं म्हणजे आपलं राहण्या कुठे. मग त्यांनी ठेवलं मला एका घरी. मग कोणी चला चहा प्यायला चला, चला शिरा खायला चला, चला पोहे खायला चला. 2 तास भागवत चालायचंच काम. मग बाकीचे तास मग काय अडचण आहे. मरात मोठी मुलं म्हणायचे प्रत्येक घरी, महाराज तुमचा स्वभाव आवडा भाऊ आपला. तुमचा स्वभाव काय ते मागच्या वर्षीचं महाराज डायरेक्ट इकडेच भाषेत बोलायचे. काय ते मी इथं खात नाही, मी तिथं खात नाही, मी पाणीच येत नाही, मी त्याच्यात घरी जात नाही. महाराजांना आपलं जिथं भेटल तिथं काय करावं असं म्हणले. 4-2 मला माणसं म्हणले. आता मी तिथं काहीच नाही बोललो, पण भागवतात बसल्यावर म्हणून विषय काढला. म्हणलं मागच्या वर्षीचे महाराज चांगले होते का मी चांगला आहे? मग भाऊ होते, मिराशी मामा होते. मग ते एक माणूस खाली बसला होता, ते मला महाराज तुम्ही चांगले आहेत, हे कुठे खात नव्हते काय नव्हते, तुम्ही आपले मस्त आहे म्हणे, कुठे खातो. म्हणलं डुक्कर कुठे तर मग तुम्ही का डुकराला चांगले मानता? माझ्यापेक्षा डुक्कर चांगलं माणसाल तुम्ही उद्या. कारण डुक्कर मी तरी गावात चालायला होती. अरे डुक्करच आहे मी. मला आहेच. आपण तसं करतोय तर असं मान्यच करावं लागेल. मी प्रत्येक वेळेस सांगतो, आपली चूक असेल तर आपण काय करावी? मान्य करावी. थोडी नाही तरी काय, थोडी नाही तरी काय, तरी काय, थोडी श्वाना सुखरे बापुरे, श्वाना सुखरे श्वाना सुखरे बापुरे, श्वाना सुखरे बापुरे, श्वाना सुखरे बापुरे. डुकरन कुत्री कमी आहेत का? मग काही नित्यने मावीन जन्म यावे दास विठोबाचे तरी काय थोडे. अरे तुकोबर आहे म्हणतात, काही नित्यने मावीन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. त्याला बैल म्हटले, त्याला कुत्रा म्हटले, आहे का नाही? कुठलाही आहात म्हणले महाराज. तुमची जरी इच्छा नसेल देवा तर देऊ नका. मग आपलं ठरलेलंच आहे. मग विचार. पण आम्ही उगाच धर्म सांगतोय तुम्हाला. धर्मनीती असं सांगते की याचा काचा भार घेऊ नये, वज आपल्यावर घेऊ नये, देऊन टाकावं, मोकळं व्हावं. तुम्ही आम्ही पिढोजेने दोन्ही वारती एकाने, ऐका नाही, एकाने वारती. तुम्ही दिलं, तुम्हालाही कष्ट नाही, आम्हालाही कष्ट नाही, ऐका नाही. धर्मनीती तोरी बोलली ऐशी, यथानुशक्ती ठाकेल तैशी. जेवढं आपल्याकडून होईल तेवढं द्यावं. बाधी दोघाशी विनमुखता. आणि मग धर्मनीतीला अनुसरून तुम्ही आशा करावी. मनोने करीतो मी आस, तुझ्या वचनाची वास, ऐका नाही. म्हणून मी आशा करायला देवा. आणि तुझ्या फक्त एक इच्छा आहे की तुझ्या तोंडातून निघाव की मी यांचा काय केलेला आहे. ऐकावा आम्ही सारा सर धर्मानच काढून ठेवलेले व्यवहार. ऐका, करा तसं देवा तुम्ही. म्हणून करीतो मी. म्हणून मी आशा करायला लागलो, तुझं वचन पाहिजे आम्हाला. पाहिजे तरी काय, तू तो उदाराचा राणा, माझी
अल्पची वासना आम्हाला काय पाहिजे फक्त एकदा स्वीकार केला मग संपला विषय. बरोबर आहे का नाही? तुझ्या वचनाची वास. आणि देवा तुला एक सांगू का, खूप कष्टाने आम्ही धैर्य मिळवलं. धैर्य मिळवण्याकरता काय लागतात? खूप कष्ट लागतात महाराज, खूप कष्ट लागतात. तुम्हाला माहितीये का, कळून सुद्धा माणूस चुका करतो. हे कशाचा परिणाम आहे? धैर्य नसल्याचा परिणाम आहे. आता मी तुम्हाला एवढा कंबर बांधून असं आवेशात सांगितलं, याचं खाऊ नये, त्याच्या घरी पाणी पिऊ नये, त्याचं खाऊ नये. आणि आता उद्याच काय होणार आहे? खाणार नाही, खाणार ना मग खाणार. ताकद आहे का माझी म्हणा तुमच्या गळ्यात माळ नाही, तुमचं पाणी पित नाही? ताकद आहे म्हणा. धैर्यच कमी पडतोय. धीर तो कारण देव. नारायण साई लागत असेल तर मूळ काय आहे? धीर. हे धैर्य नसेल आणि ते धैर्य सात्विक लागतं. खूप बळ लागतं मला, खूपच बळ लागतं, खूप बळ लागतं. आणि ते बळ मला मी सायासानं मिळवलं. आणि देवा तुला एक सांगू का, एकदा जर तू स्वीकार केला आणि तू जे नियम घालेले आहेत ना, नटळे नियमास आपुलिया, मी आपले नियम सोडणार नाही. देवा तुला वचन देतो की तुझ्या नियमाच्या परत काय तू बरायचं धैर्य होतं. अरे 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 बायको मेली बरं झालं, पोरग हे धैर्य तर काही काय नपुंसक शेंडाची कामं थोडेच येतात. धैर्यवानाची तुका म्हणे विराट वीर कोण आहे? संत धीर. समुद्र धैर्याचे सागर म्हणजे अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोति न काम कामे. भगवंताने गीतेत वर्णन केलं. माझा समुद्रासारखं ज्यांचं काय असतं ती मोठं धैर्य असतं. महाराज उद्धव बाबाचं सोपं आहे. ते साहेबराव महाराज सांगायचे, एक माणूस आला म्हणे मला महाराज तुमच्याच संग राहतो. आता साहेबराव महाराज सांगायचे सोनवटी ते नाही मग कोणी करतो म्हणजे महाराज. एक माणूस मला महाराज आता लय वैतागलो मी तुमच्याच संघातून आला म्हणे भागवताल. मग शेजारी गावाच्या बाजूला 2-4 किलोमीटर भागवत होत म्हणे आला. आणि आल्यावर म्हणे 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, तिसऱ्याशी गावातले लोक आले म्हणे कीर्तनाला. आणि मग तू भेटला, मग कसं काय आपल्या घरचं बरं आहे का काय? ते म्हणले बाबा आता तू 2 दिवस झाले इकडे आला पण तू ही शेळी चोरी गेली. तो आला म्हणला महाराज मी चाललो घराला म्हणे काऊन म्हणे आता केलंय ते महाराज साहेबरावाचे महाराजच अवघड होते सगळे. साहेबराव महाराज खणपुरीकर, साहेबराव महाराज मकोडीकर, साहेबराव महाराज सोनवटीकर, कोठाळकर, बाबा एकापेक्षा एक होऊन बळी काय त्या नावातच पावर आहे काय. बलवान महाराज होते सगळे. ते म्हणायचे, तो म्हणला म्हणे महाराज 2 दिवस तुमच्या नादी लागलो तर शेळी गेली. पुढचं ते म्हणायचे विठ्ठल विठ्ठल. धैर्य लागते तुमच्या पाया पडतो काय. आमुचे नाचणी नाचून तुम्ही म्हणतात मी सांगतो तुम्ही कानात पक्का ऐकून ठेवा. आमच्या नादी लागू नका. आमुचे नाचणी. हो तुम्ही म्हणता तुकाराम महाराज गेले भंडारीवर, आपण जाऊया खांद्या डोंगरावर वनवा पेटन तुमचा तुम्ही घरीच राहा. जोवर या तुम्हा मागेलाची आस तोवरे उदास होऊ नका. मज सवे आता येऊ नका कोणी सासूर वाशिनी पायी आणो. हिंद आम्हाने पाया वाटाविन हिंद हिंद म्हणजे धिंडवडी.
कशाला तुमचे दिंडवडे काढून घेता, कशाला उद्या आपले एकाकीतच राहा नाही, इकडं तर हे व्हायचं नाही आणि तिकडे राहून ते व्हायचं नाही. कशाला तुम्ही नादी लागता, तुमचं ओळखलंय आम्ही. तुम्ही दिंडीत गेले तर 3 टाइम फोन करीता घरी. कशाला तुम्ही चातुर्मासात राहायच्या गोष्टी करीत, कारण 15 दिवस 18 दिवस तुम्ही बोटावर मोजून काढले. पती ना गोविंद दिंद आडू येत नव्हती पण म्हशीमुळे आली ना. मध्ये नका लागू, आमची नाचणी येऊ नका. तुम्ही सासूरवाशीची तुमची, तुम्ही सासूरवासातच राहा, पण आमच्या नादी लागू. तर धैर्य लागतं. सगळ्यांना लात मारायला काय लागतं? मला मागे परतवितो बळी शूर एक भूमंडळी लुलाया लावून मागे परतवितो बळी. तुकोबा म्हणतात, मला विषयाच्या वघात वाहत जाणारा शूर नाही. तुम्हाला एक सांगू का, संसार करणारा शूर नाही, संसाराच्या कंपट्यात लात घालून बाजूर निघणारा शूर आहे. संसार करणारा शूर म्हणतो आपण, कारण ये मृत्यू लोकीचे उलट आहे. मग त्याला शूर म्हणतो. अहो माणूस बहादर आहे, काय होतं काय कमवलं, कमवणारा शूर नाही, कमवलेलं लात मारून प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली, त्याला शूर म्हणतात. बरोबर आहे की नाही? आम्ही धैर्यवान आहोत, धैर्य मिळवला देवा. नाही नियमात टाळणार आम्ही, हे नियम तुझ्या नियमात वागू. 18 भार ते सगळ्याचा त्याग करून मदाच्छिन्न सांगितलं गेले ना, कशा करता गेले. आणि म्हणून तुमच्याकडे धैर्य आहे. पण देवा, आता एक माझा मी निर्णय सांगतो. आता मी घेतल्या वाचून येथून नवचे वचन, तुझं मी वचन घेतल्याशिवाय इथून निघणार नाही. तू आहे म्हण, आहे नाही म्हण, तू का म्हणे तुझी इच्छा आहे. नाही म्हणून टाक, आम्ही आमचा विचार करू. आहे म्हणून टाक, आम्ही भजन करायला मोकळी. कोणतीही अडचण नाही, आहे का नाही? म्हणून आम्ही आता धैर्य धारण केलेलं आहे. एक कोणतं तरी सांग, असं तुकोबाराय देवालाही धर्मनीतीचा व्यवहार सांगतात. तुकोबारायचं आपल्याला अभंगातून चिंतन मांडायचं म्हणून नाही, पण खरंच तुकोबारायच्या पदराला धरून आपल्याला देवाकडे आपल्यालाही तशीच प्रार्थना करायची आहे की आमच्याकडे तू लक्ष दे, आमचाही स्वीकार कर. आम्ही दीन आहोत, आम्ही तर अनाथ अपराधी अशा प्रकारचे आहोत, आमचाही तू स्वीकार कर. एवढीच पंडुरंग परमात्म्याच्या चरणावर मागणी करूया. चालेली सेवा समर्पित करूयात. आपली वेळ संपली, 10:30 वाजलेले आहेत. बरे, सदाशिव तुमचे उपकार आहेत, सदाशिवाचे उपकार आहेत, सदाशिवाचे उपकार आहेत की सुरू होत आहे. म्हणून देवाकडे एक दुसरी मागणी की येईल, लवकर मोरू देऊ नका, माझ्या आधी तरी नका मोरू देऊ. होत नाही सुरू. जर आले 10:30 लोक कोणी तर मला गती वर्णन नाही का नाही. आता सगळे मी त्यातलाच आहे, मी तुमच्यातला आहे, मी यायच्यातला नाही. मला अशी तळमळ किती झालं आपलं की मग मला तुम्ही वाटलं येऊन बसलो, कोणीच नव्हतं, मग गेलो बाई. तर मग जेव्हा पहिला आला त्यानं दुसऱ्यांना काय करा, खरं तर बोलवायचीच गरज नाही.
विठोबा रुक्मा झाल्यावर समजा फेटा बांधून याला कोणी बलवून देतं का? आज केलताच विचार मी तर 2 यम आली यम आला म्हणजे मी चोपदार आलो म्हणजे येणंच लागतंय ठेवू एक यम आला फोन करण्याची गरज काय? एकादशीने कीर्तन आहे माहितीच आहे आपल्याला. एखाद्या दिवशी आता मला वाटतंय भलं तिथं बसावं एखादं कुठेतरी विठोबा रुक्माईत म्हणून देवा 10:30 मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय उगच नाही. करायचंय आपल्या आनंदाकरता करायचं. आपल्यावर कोणाची बळजबरी नाही, आपल्यावर कोणाचं वज नाही. तुम्ही म्हणले वज नाही बळजबरी नाही तर मग आम्ही येतच नाही. महाराज मग त्याच्या इतका गुन्हेगार तर दुसरा कोणीच नाही. येऊन येत नाही म्हणलं बरोबर आहे का? महाराज एखादा डॉक्टर आहे आणि रात्री 2 वाजता पेशंट आले, डॉक्टर उठला नसेल तर चूक आहे त्याची. चूक आहे. पेशंट रात्री 12 वाजता येऊ 2 वाजता येऊ त्याला काय करावं? त्याचं कर्तव्य आहे, सेवा करणं कर्तव्य आहे का नाही? तसं तुम्ही म्हणा मग ते डॉक्टरला पैसे मिळतात, आम्हाला काय मिळतं इथं? मला तुम्हाला एक मी त्या दिवशी सांगितलं होतं आपल्याला जे मिळणार आहे ते या नाशिवंतापेक्षा काहीतरी काय मिळणार आहे? निश्चित मिळणार आहे. देवाच्या बापाला द्यायला लागेल दसरथ आलं नाही काही वसू द्यावाच लागेल ना मला. आता आपण जर तो नियम तसे सांगितले असतील तर त्या नियमात देवालाही बदल करता येत नाही. देव आपल्याला देणार आहे आज ना उद्या. देव मती देव तगादा करते राहू. मारवाड्याचे पैसे तुम्ही 2 पिढ्या होत्या त्या बापाकडे पैसे होते का? नोकर म्हणला मालक तुम्ही त्याच्या बापालाही मागून मागून बातम्याला पोरालाही मागता, कशाला मागता? ध्यान सोडून देऊ म्हणतो देव मती देव तगादा करते राहू. देव का नको देऊ पण आपला तगादा सोडायचा. कंटाळून एक दिवस काय करणार आहे? देणारच आहे का नाही? आणि म्हणून आपण जिम्मेदारी म्हणून करतोय म्हणून सगळ्यांनी करायचं आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आणि अशीच भगवंतही आपल्याला ते करण्याची बुद्धी देऊ एवढी भगवंताची प्रार्थना करून झाली. सेवा समर्पित ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर